औंधामध्ये डोंगराला जायचं राहिले तुमची तयारी झाली का डोंगराला जायची झाली अगे अक्का आवाज येईन अजून जरा अगे अक्का बघितलं सकाळ बसून आता बुट्टीवर भात ताक आणला आणि आता आवाज पटना बाईचा अगे अक्का आता कसा आवाज आला बघा अगे अक्का अगं नव्याची पौर्णिमा झाली होय तर म्हणते का बघा आता काय करावं अगं होय तरी म्हण की ऐकू ना हा नव्याची पौर्णिमा झाली चैताची पौर्णिमा झाली आता डोंगराला जायचं अंदाज वर्ष राहिलं होतं माझ्या सगळी येणार नव तयारी झाली का झाल्या काय वाटलं की मास्तर अहो डोंगरावर उभा करायचा तयारी झाली का डोंगराला जायची झाल्या पीटी मास्तरांच्या काय अगोदरच काय पायावर तयारी असते त्यांना विचारलं नाही विचारलं तरी चालतंय खरं या तिघांनी विचारायला हवं ना होय बापू अहो तुमची तिघांची समधी तयारी झाली माझी पण तयारी झाली बघा मग काय मध्येच काळ माझं आडवं गेलं कसं काय काय झालं अहो काय सांगू या सासून नुसता वनवा दिलाय हा अशी 7 जन्मात कोणाला सासू मिळाली नसेल अशी कडू सासू मला मिळाली काय लय बदमाश एखादं कडू कारलं पण गोड व्हायचं खरं माझी सासू गोड व्हायची नाही कुठल्या बाबळीला पाणी घालायला लावलं होता सगळं असतो असं सासू पदरात पडली काय बर झालं काय झालं काय दम निघा ना बोलतो की ऐका काय झालं अहो यंदाच्या वर्षी डोंगराला जायचं म्हणून ही शेनगावची जत्रा न्यायची खंडीभर मग आता खंडीभर जत्रा न्यायची आईला निवद कसला लागतोय कडबोनी पुरणपोळीचा नव तर कडबोनी पुरणपोळीचा निवद आता करायचा एवढी खंडीभर जत्रा न्यायची म्हटल्यावर गव्हाचं पीठ नको पाहिजे नव चांगलं बाबू 10 पहिली गव्हाचं पीठ दळलं होतं बघा काय झालं माझी सासू लय हलकट लई बदमाश काय केलं मग खोट्यापणाने आता हिला जर डोंगराला धाडली तर जनावरांना गोट्यातल्या जनावरांचं शेण धार सगळं मला बघायला लागलं म्हणून खोट्यापणाने काय केलं माहितीये काय चांगलं 10 पहिली गव्हाचं पीठ जनावर घातलं कशी जाती बघेली डोंगराला उद्या तर बापू आता रात सरायची दिवस उगवायचा आता डोंगराला तर जायचं आहे बापू आपण तर शेणगावात आलोय मग आता दळप काय करूया आता बघायचं किती मला जायचं मी घर मालकाच्याकडे मालकीकडे ऐकलं होतं बापू ह्या तिकट्यावर लई दळप दळणार गिरणीवाला चांगला आहे म्हणे दादा दळप चांगलं दळतो बारीक खरं त्याला लई एक हलकट सवय आहे म्हणे काय सवय अहो अशी दिकणी बाई गेली की वळण वळण बघतोय मग आता कसं करायचं आता काय बघायचं अहो जाऊया खरं ह्यो हलकटपणा आला कुठनं आणि कसा हलकटपणा झाला बापायचं हे तरी सांगतोय ऐका अहो बापू पहिल्याचा जमाना कसला होता पहिल्याचा जमाना बघा वयस्कर आता महिला मंडळ बसले आजीबाई बसले समोर पहिल्याच्या बायका नीती धर्माने वागायच्या ना बापू आताचा कलियुगात फॅन्सी जमाना आलाय पहिल्याच्या जमान्यात काय करायच्या बाया मीन लावून कंपाळ भरून कुंकू लिहायच्या ना लिहायच्या का नाही तर कपाळ भरून कुंकू दिसल्यावर गावात नजर बाई चली तर काय म्हणायची बाई घरंदाज नवऱ्याची बाई होय ना आणि आताचा जमाना कसला आला ऐकायचा काय आताचा जमानाला टिकलीचा लागली तर लागली नाही तर हुकली तिला म्हणायची टिकली आताच हे कलियुग तर बापू आताच्या कलियुगात बायांचं नवरं कुठं असतं ऐकायचं का हे टिकल्या ऐकणार ना सकाळी उठल्यावर आंघोळीला गेल्यावर बाथरूमाच्या दरवाजावर कुठं बाथरूमाच्या दरवाजावर
सकाळी सगळं काम धंदा आवरून झोप काढून उठलं दुपारी तोंड धुवून परत साशनगर मेकअप करायला गेल्यावर ह्यांचा नवरा कुठं आरशावर कुठं टिकल्या आरशावर आणि बाथरूमच्या दरवाजावर म्हणजे ह्यांचं नवरा कुठं दरवाजावर आणि आरशावर आत्ताचा कसला कलियुग जमाना आला म्हणून म्हणतो लागली तर लागली नाही तर हुकली तिला म्हणायची ती गली तर बाबू आताच्या जमान्यात बायांचं पदर साईड करून ग्रामपंचायतचा रस्ता लोटायचा पहिल्याच्या बायांचं काय होतं खाद्यावर पदर असायचा असायचं ना तर असं कपाळ भरून डोकं लिहिल्यावर अंग भरून अशी साडी असल्यावर कोणचा बापाई देखील वळून बघल का हलकटपणाला नाही ना मग ह्याला कारणीभूत कोण महिला मंडळाचं महिला मंडळाचं हे आताच असलं कलियुग आलंय म्हणून त्या गिरणीवाल्यात आलेल्या पण नाव ठेवून चालणार नाही बापू कळलं ना जाऊन येवा दळायला खरं बापू तुम्ही मोर मी मधी माग ही आका इथे हा धावला तर तुम्ही लाल बनवून यावर शेणगावात आलो पहिल्यांदा इथला का अंदाज मला माहित नाही बापा जाऊया ना दळायला घर मालकीन येत असं काय दळायला गिरणीला चला